कारण आम्ही नाचणं फिरणं सोडून जर दिलो तर आम्ही मोठे होऊ शकतो. आम्ही नाचणं फिरणं सोडून दिलो तर आम्ही नशेतून बाहेर येऊन उद्या कलेक्टर होऊ शकतो. मान्य नाही तुम्ही कलेक्टर होणं, तुम्ही तरी सोडायचा प्रयत्न करता की नाही? बाबासाहेबांनी तत्कालीन काळामध्ये हे लोकायला बोलायचा अधिकार यावा. या गावात जर समजा एखादा मोठा रोड होत असेल तर ते रोड कसा झाला पाहिजे, किती मोठा झाला पाहिजे, या निर्णय घेणाऱ्या कमिटीमध्ये आमच्या समाजाचे लोक असले पाहिजे हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. म्हणून त्यांनी मताचा अधिकार देण्यासाठी संघर्ष केला. त्या काळात लोक उठले. जसं संत तुकोबारायाला या व्यवस्थेनं संपवलं, जसं तुकाराम अण्णाभाऊ साठेंना या व्यवस्थेनं संपवायचं काम केलं, तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा हे लोक उभं राहिले आणि म्हणजे बाबासाहेबाला हे मताचा अधिकार कशाला देत? ह्या लोकांना खाण्यापिण्यात मस्त राहतात हे लोक, उभे राहते आराम. याला मताचा अधिकार देऊन काय करता? हे मुख्य लोक आहेत, गाव कुसाबर असणारे, मस्त आराम झोपून असतात. ह्याला कशाला उठवता? बाबासाहेब म्हणले नाही नाही, पिढ्याने पिढ्यापासून गाव कुसाबर असलेले लोक आहेत, ह्यांना आपण जवळ घेऊ. तुम्ही जर ह्या खुर्चीवर बसल्या तिथं, या खुर्चीवर जर त्यांना येऊन आपल्याला बसवायचं असेल, त्यांना माणसात घ्यायचं असेल, तर निर्णय घेणाऱ्या कमिटीमध्ये लोकांना ठेवायचं असेल आणि संसदेमध्ये आमचा आवाज, आमच्या हक्काचा, आमच्या गल्लीचा, आमच्या गावाचा आवाज म्हणून जर ह्यांना उभा करायचा असेल संसदेमध्ये, तर ह्यांना आपण मताचा अधिकार दिला पाहिजे. हे बाबासाहेब म्हणत होते. मग दिला मताचा अधिकार, व्यवस्थेसोबत भांडण केले. आमच्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गावात जर नाली नाही, रस्ता नाही झाला तर आजचे लोक ग्रामपंचायत सदस्याचं पद सुद्धा देत नाहीत वापस. मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आम्हाला मताचा अधिकार मिळाला. भाऊ, महापुरुष कोणा जातीचे नाहीत, महापुरुष सगळ्याचे आहेत. कोणी जर अभिमान बाळगत असेल आणि आमच्या पुरतेच मन छाती काढून म्हणत असेल तर ते खूप मोठं दुर्दैव आहे. महापुरुषांनी केवळ माणसासाठी लढा दिला. तथागत गौतम बुद्धांपासून, महात्मा बसवांपासून तर अण्णाभाऊ साठेंपर्यंत या सगळ्या महापुरुषांनी केवळ माणसासाठी लढा दिला. माणसाला